स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये बरंच काही आहे। फेसबुकवर बरेच असे ग्रुप आहेत, त्यामध्ये माती विना शेती, गच्चीवरील बाग, टाकाऊपासून टिकाऊ असे बरेच ग्रुप आहेत। गेली 5-6 वर्ष मी या ग्रुपला जॉईन आहे। यामध्ये असे दिग्गज आहेत, त्यांचं वय आता 80-85 आहे। गेली 40 ते 50 वर्ष ते गच्चीवरील बाग किंवा शहरी शेती, घरातीलच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून भाजीपाला लावतात। यावर त्यांचे वेगवेगळे लेख येत असतात। त्यामधले आचरे काका, भागवत काका, मधुताई यांचे इतके भारी लेख असतात की ते वाचताना असं वाटतं की आपण सगळी समोरासमोर बसलोय आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात। सूक्ष्म जीवांपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत, पक्ष्यापासून मोठी झाडं, पालापाचोळा, मातीचा कलर बघून आपण कशी ओळखायची, कुंडीतली माती कशी आहे, इतक्या बारीक विषयांवर त्यांचे लेख असतात। मी तर हे लेख रोज न चुकता वाचत असते। आता ही भाजी खुडले दिसताना एवढी दिसत असली तर अर्धा तास गेला। आता बघू याची कोणती भाजी करते। मला तर नवीन रेसिपी करायचीच आहे, ती कशी झाली ती तुमच्याशी नक्की शेअर करेन। आता 20-1 दिवस झालं की हे मी गांडूळ खत 2 टपामध्ये केलंय। गांडूळ खत तयार करताना त्याच्यावरती पाणी शिंपडलं जातं आणि ते पाणी एका ठिकाणी गोळा होतं, त्याला वर्मी वॉश म्हणतात। तर हे पाणी टाकून न देता आपल्या पिकांना फवारणी करायची आणि पाण्यातूनही देता येतं। आता काय झालं, हे आहे जास्वंदीचं झाड। गणपतीच्या वेळेस याला खूप सारी फुलं यायची। आता याची फुलं ही कमी झालेत आणि फुलांची साईज पण इतकी छोटी झाली आहे, पण हा गुच्छ भारी दिसला म्हणून त्याचा एक व्हिडिओ काढला। आता या झाडाची सुद्धा कटिंग करायची। आता जानेवारीपर्यंत, संक्रांत होईपर्यंत ठेवायचं। हे आहे कागदी फुलाचा वेल। याच्यामध्ये 3 कलर होते, भगवा, लाल आणि पांढरा। भगवा एका शेळीने खाल्ला आणि ते झाड गेलं। आता मी यामध्ये एक भगवा कलर आणून लावणार आहे। हे तिन्हीचं कॉम्बिनेशन इतकं छान दिसतं, पण या झाडाचं काय झालं, याला आकारच देता येईना। वरून विजेची तार गेल्यामुळं हे झाड पसरता येईना। आता ही बघा, आपण किती चहा पितो याचं उदाहरण। 1 दिवसाची ते 2 दिवसाची ही चहा पावडर असेल। आता ही वाळली की एका भांड्यामध्ये साठवून ठेवायची आणि दुसऱ्या पावडरीला जागा करायची। आता जे आपण खतं तयार करतो झाडांसाठी, त्या खतांसाठी एक कोपरा बनवलेला आहे। आता जो नवीन व्हिडिओ येईल तो या खतांवरतीच असणार। आता जगामध्ये सगळं झटपट तयार होत आहे, तर ही खतं सुद्धा आपण झटपटच तयार करायची आहेत। ज्यांच्याकडे वेळ नाही पण त्यांना झाडांची आवड आहे, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असणार आहे। आणि ही खतं घरातीलच टाकाऊ वस्तूंपासून आपण बनवणार आहोत। यामध्ये चहा पावडरच आहे, फळांच्या साली, खराब झालेली फळं, नॉनव्हेजपासून जे पाणी निघतं त्याच्यापासून सुद्धा छान अशी खतं तयार होतात आणि हे पाणी आपण झाडांनी वापरायचं आहे। ते पालेभाज्यांपासून मोठ्या फळ झाडापर्यंत ही पाणी द्यायचं आहे। आता हे जे पाणी देऊन राहिलेला चोथा, तो सुद्धा आपल्या झाडांसाठी नंतर खत म्हणून वापरायचा आहे। आता आपल्याला बागकामाची आवड आहे, त्यामुळे आपण घरातीलच टाकाऊ वस्तूंचा खत म्हणून वापर करत असतो। त्यामुळे जी कचरा म्हणून ज्या वस्तू आपल्याकडे असतात त्या आपण कधीच टाकून देत नाही। आता या कुंडीमध्ये लावलेली जी झाडं आहेत त्या पिकांना आपण पाणी देत असतो असं म्हणतो, पण खरं तर आपण पिकांवर लक्ष देण्यापेक्षा मातीवरती लक्ष द्यायचं असतं। तर याच्यावरतीच एक लेख वाचलेला की जेव्हा माती आपली कुंडीतली सुदृढ असते, आता जी कंपोस्ट खत तयार करत असतो, जे सेंद्रिय खतं तयार करत असतो, ही खतं एका दिवसात किंवा एका महिन्यात कधीच काम करत नाहीत। जेव्हा वर्ष 6 महिने झालं ही खतं चांगली मातीमध्ये मिसळतात, हा जो कचरा भरलेला असतो कुंडीमध्ये, त्या कचऱ्याचं जेव्हा खत तयार होतं तेव्हा ही माती मनानेच छान होत असते। आणि जेव्हा आपली माती चांगली झाली की पिकांना कोणतीच खतं जास्तीची द्यावं लागत नाहीत। पिकं ही सगळी खतं ऑटोमॅटिक मातीतून घेत असतात। त्यामुळे बागकाम करताना हळूहळू ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। पिकांवरती लक्ष देण्यापेक्षा आपण जी कुंडी भरत असतो त्या कुंडीवरती, मातीवरती लक्ष द्यायचं। आपण ज्या भरलेल्या कुंड्या ह्या योग्य निचरा होतात का,
ती माती पाणी नाही टाकलं तर ती माती तडकते का, हाताने त्याचा गोळा तयार होतो का मातीचा. आणि एकदा आपल्याला मातीचं निरीक्षण करायची सवय झाली की आपल्याला बागकाम करण्यास बरीच अशी मदत होत असते. त्यामुळे कुंडीतील माती बघितली की आपल्याला लक्षात येतं या झाडाला काय कमी पडलंय. आता ही आहेत खराब फळं, याच्यापासून सुद्धा 2 दिवसात छान असं खत तयार केलंय. तर तो व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. अशाच छोट्या मोठ्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत